निवडणुकीसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतोय। कोल्हापुरातील कागलमधील संत रोहिदास विद्या मंदिर मतदान केंद्रावर तृतीयपंथी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। तृतीयपंथी उमेदवार जावेद पिंजारी यांच्यासह सहकारी तृतीयपंथी उमेदवार आणि पोलीस यांच्यामध्ये ही बाचाबाची झाली। वायर खराब झाल्याचं कारण देत बॅलेट युनिट हे रातोरात बदलण्यात आलेलं होतं। याची उमेदवारांना काहीही कल्पना न दिल्यामुळे तृतीयपंथी उमेदवारांनी आक्षेप घेतलेला आहे। तर कोल्हापुरातली ही घटना आहे। तृतीयपंथी उमेदवार यांनी काहीसा आक्षेप नोंदवलेला आहे की बॅलेट युनिट हे रातोरात बदलण्यात आलेलं आहे आणि याची कोणतीही कल्पना दिलेली नाही। समोरच्या उमेदवारांच्या महिला प्रतिनिधी या पूर्णपणे त्यांच्या पक्षाचे सिम्बॉल आपल्या छातीवरती लावून साडीवर लावून मतदान केंद्रापर्यंत जातात, बूथवर जातात। ह्याची कल्पना मी पोलीस प्रशासनाला दिली, त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही। त्याचबरोबर आज संत रोहिदास विद्या मंदिर या ठिकाणी आमचं एक बॅलेट युनिट आहे, ते बॅलेट युनिट सुद्धा बदलण्यात आलं, पण त्यांनी याची पूर्वकल्पना उमेदवाराला किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीला देणं अपेक्षित होतं, जे त्यांनी दिलं नाही आणि रिझर्व्ह बॅलेट युनिट लावलं। तर मला वाटतं की कुठंतरी ह्या लोकशाहीला आणि पुरोगामित्वाचा दाखला देणाऱ्या महाराष्ट्रामध्ये हे लोकशाहीला धोकादायक प्रकार केला जातोय। ते 33 बूथ आहे, सगळ्यांची बूथची पाहणी झालेली आहे। सेक्टर अधिकारी आहे आणि पोलीस अंमलदार आहे। 100 मीटर लाईनची पूर्ण आम्ही फॉलो करतोय, स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहे आणि पोलिंग एजंट्स कोणी मोबाईल आतला घेऊन जात नाही, जे जे घेऊन गेलेले आहे ते सगळं काढून टाकलेले आहे आणि आता शांततेत निवडणूक चालू आहे। तिथे नियमाच्या विरुद्ध लोक फिरलेले आहेत, त्यांना काढून टाकलेलं आहे ऑलरेडी। आणि बॅलेट युनिटची जे डिसिशन पोलीस घेत नाही, तो रेव्हेन्यू डिपार्टमेंट घेत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।